नांदेड जिल्ह्यात यावर्षी जोरदार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे शेती पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आता मी नांदेडच्या देगाव शिवारात आहे। आपण बघतोय या ठिकाणी जे आहे ते शेतकऱ्यांना 4 महिन्यापूर्वी सोयाबीनची पेरणी केली होती, मात्र जोरदार पावसामुळे जे आहे ते हे संपूर्ण सोयाबीन शेतकऱ्याच्या हातचं गेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। हे संपूर्ण सोयाबीन जे आहे ते या ठिकाणी काळवंडले। नांदेड जिल्ह्यात जे आहे ते 6,50,000 हेक्टरच्या वर शेती पिकाचं नुकसान झाले। अर्थातच हा संपूर्ण आकडा जे आहे ते एकूण पेरणीच्या 86% आहे, मात्र अजूनही शेतकऱ्याला मदत मिळाली नाही। तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर या ठिकाणी एक बोर आहे आणि हा बोर जो आहे तो अशा पद्धतीने ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं। या बोरमधून जे आहे ते आपसुकच जे आहे ते पाणी येताना आपल्याला पाहायला मिळतं। भूगर्भातील पाणी पातळी किती वाढली याचा अंदाज जे आहे ते या सगळ्या दृश्यावरून आपल्याला पाहायला मिळतो। खरं तर नांदेड जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी 891 मिलीमीटर आहे, मात्र यावर्षी जे आहे ते ही सर्व सरासरी ओलांडून पावसाची जे आहे ते 1114 मिलीमीटर एवढी नोंद झाली। त्यामुळे जे आहे ते नांदेड जिल्ह्यातील ही परिस्थिती आपण या ठिकाणी पाहतोय। आपल्यासोबत स्थानिक शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, काय नाव आहे तुमचं, किती नुकसान झाले? माझं नाव बालाजी तुकाराम आंबेकर आहे, मी देगावकर हाव। तरी सोयाबीनची सगळं गेलेलं आहे, आता काही बाकी राहिलं नाही त्यात। तरी आपल्याला मदत भेटण्याची आशा आहे, आता मदत अजून भेटली नाही आपल्याला। हे सरकार आपल्याला मदत देत नाही, यासाठी आम्ही प्रत्येक बँकेशी हिंडून आलो का आजच आलो, तरी बँक काय आपल्याला सांगते बा तुमचे पैसेच पडले नाही, वाट पहा म्हणत आहे। तरी हे 2 एकर पुढं 2 एकर आहे, 2 एकरची सगळं सोयाबीन गेलेलं आहे। तरी सरकारला म्हणजे एवढी विनंती आहे की सरकारनं आपल्याला लवकरात लवकर मदत देण्यात यावी, ही माझी विनंती आहे सरकारला। या बोर मधून असं किती दिवसापासून पाणी आले? हे पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळं या बोर मधून ऑटोमॅटिक पाणी यायला लागले। आता त्या 4-5 दिवसाखाली पूर आता 2 दिवसाखाली उतरला तर हे बोर ऑटोमॅटिक वर येत आहे। कुठे गेलते पासबुक घेऊन? पासबुक पाहून आता हे अर्धापूरला गेलतो। काय म्हणले बँकेत? बँकेत म्हणले काय चालू नाही। बर, आपण बघतो या शेतकऱ्याजवळ पासबुक आहे आणि नुकसानीची भरपाई मिळाली असेल आणि पैसे खात्यात जमा झाले असतील, यासाठी जे आहे ते शेतकरी बँकेत गेले होते, मात्र अजून सुद्धा नुकसानीची भरपाई या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेली नाही असं या शेतकऱ्यांनी सांगितलंय। अजून वाट पाहायचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। कर्ज किती आहे? कर्ज 60,000 आहे सर। कोणत्या बँकेचं? SBI। SBIचं काय नोटीस आली का? नोटीस आलती भरा म्हणले, मग आता आपल्याकडे पैसा नाही त्याच्यामुळे आपण भरू शकले नाही। आता कुठून भराव? बर, सोयाबीन गेलेलं आहे, काही नाही। दसऱ्याला पैसे नव्हते, दुसऱ्याचे कर्ज काढून सण केला काल। ऊस बी नाही, आता ऊस बीच्या पाण्यात 5-6 दिवस बुजून होता ऊस, आता मधून त्याच्या मोडं फुटलेत, फुकूच झालाय। दिवाळीला आता एवढी विनंती आहे सरकारला, दिवाळीच्या आधी आम्हाला खात्यात पैसे जमा झाले पाहिजेत। ही माझी देवेंद्र फडणवीसला एवढी विनंती आहे, हात जोडून आम्हाला सतू नका, शेतकऱ्याला जगू द्या। शेतकरी जगला तर सगळे जगल, शेतकरी मेला तर कोणीच राहणार नाही, एवढी माझी मुख्यमंत्र्याला विनंती आहे। निश्चित आपण बघतोय स्थानिक शेतकरी होते ज्यांनी आपल्या संवाद साधलाय। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हात जोडून विनंती केली की आम्हाला दिवाळीपूर्वी मदत करा, शेतकरी जगला तर सगळे जगतील। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, देगाव, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।